दरेरा दरेरा रा रा रा. प्रॉन्स थाली अंडा थाली. नमस्कार मित्रमंडळींनो, या माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तसे हा सर्व ठीकच असाल. ब्लॉग बनवायचं कारण की आज आम्ही चाललो आहोत गावी मालवणला. रात्री 12:30 वाजता ट्रेन आहे दादरवरून. सो आता आम्ही जरा लेटच झालं घरातून निघायला. आताच निघालो, आता दादरला पोहोचू. सो बघू ट्रेन टाईमवर कधी येते. सो चालले आहोत. ॲक्च्युली घरी 2 दिवसांनी जाणार. फर्स्ट 2 डेज आम्ही राहणार आहोत. बीचच्या बाजूला रूम घेतलाय, तिथे आम्हाला राहायचं आहे 2 दिवस आणि 2 दिवसांनी आम्ही आमच्या घरी जाऊ. सो दाखवू आम्ही आमचं गाव कसं आहे. सो बघत राहा ब्लॉग. सो फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलो. ट्रेन 2 तास लेट होती. बसलो आम्ही. म्हणजे 2 तिकीट होत्या, कन्फर्म नव्हत्या, पण एक RAC आम्हाला भेटले. आम्ही तिघं एकाच सीटवर बसलेलो आहोत. आता थोडं झोपतो, रेस्ट करतो आणि सकाळचा व्ह्यू दाखवते मस्त तुम्हाला सकाळचा. ठीक आहे. सो गुड नाईट. मी नव्हते, हे लोक आलेले. त्यांच्या पाठचं घर ते ना. बरोबर सोडलेलं मला आठवलं. बरोबर पाठचं घर खाली आठवलं. ट्रेन पण भरपूर लेट होती ना आज. किती वाजता ट्रेन येते होई? मी ज्यादा गाडी सुटलेली आहे. हा, मी अशी एवढी लेटच येते. आज झाली पहिली. अच्छा, आज पहिलीच आहे. देवबागला कोण आहे तुमचं? देवबागला आम्ही फिरायला चाललोय आमच्या कट्ट्यावर. आता कंटाळून आलो देवबाग. ट्रॉफिक आहे. सुट्टे चालू आहेत ना, लोक पिकनिकला. सिंगल गाडी, मोठी गाडी आली की सिंगल गाडी पास होत नाही. अच्छा, माझे जवळ 31 तास गेला त्याच्यामध्ये. सकाळच्या गाडीला भाडं नेलं. आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनवर. हे दाखवते तुम्हाला कसं आहे रूम. इथे रूम आहेत 1 2 3 वर पण आहे. आणि इथे बरोबर समोर असा बीच आहे. हे इथे डिनर लंच वगैरेसाठी त्यांनी केलं आहे, नाश्ता वगैरेसाठी. आणि समोर बीच आहे एकदम. दाखवते. तुम्ही पाहू शकता मस्तपैकी समोर एकदम व्ह्यू आम्हाला भेटलाय. मस्त मस्त समोरच आम्हाला बीच भेटलाय. ठीक आहे, तिकडे बोटिंग वगैरे सर्व चालू आहे. बोटिंग, स्कुबा ड्राईव्ह इथे सर्व जवळच्या जवळ आहे. त्यामुळे कुठे जायची गरज नाही. एकदम रूम असा घेतलाय की सगळं जवळ. सो असं आहे. सो बघू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल. एन्जॉय काय काय आता करू ते. सो असं आहे. खूप छान व्ह्यू आम्हाला भेटला आहे. खूप छान वाटतं आहे प्लेस. वर पण त्यांची रूम आणि इथे खाली नाव आहे रामेश्वर निवास न्याहारी बीच. बघ दीपा, हे लोक बघ कशी मासेमारी करतायत. किती मेहनत करतात. आणि तुम्ही लोक जाता तिकडे आणि ते मच्छीवाल्यावर ते बार्गेनिंग करत बसतात की 100 का मच्छी 50 में दो. पण हे बघून तुला काय वाटतं बघ जरा. हां, किती लोक ती लाईनीत उभी आहेत. बघ ना कसे बिचारे, कसे एका पाठोपाठ एक
म्हणजे पूर्ण जाळ टाकल्याने ते सर्व मेहनत पूर्ण सर्व ते हां. हेवी सर्व एवढे उचल आता जसं ते खेचत जात आहेत ना तसं पाठी जो जाळं खेचतोय ना तो परत पुढे येतोय आणि परत म्हणजे कसं आहे ते एक जे पाठी Heavy असणार खेचतात ते. हां हेवी तर काय पाण्याचा एवढा हे असणार तर हेवी नसणार का ते. आता विचार कर ना ते लोक बघ ते पाठी जाळं सोडतो परत पाठची माणसं पुढे येतात व पुढची माणसं परत खेचत पाठी जातात परत तोच माणूस परत पुढे येऊन तेच जाळं खेचतो. ते किती मेहनत आहे बघ याच्यात. हां आणि आपल्याला किती आपण असेल मच्छी ते? खातो आवडीने आणि हे लोक एवढे मेहनत करून काढतात त्यामुळे आपण एवढ्या आवडीने मच्छी खातोय आणि तेच खायला आपण इथे एवढा लांब येतो. पण बार्गेनिंग बघा विचार केला पाहिजे बार्गेनिंग करताना तुम्ही लोकांनी करावी Bargaining तर करावीच. करावी पण एवढी नाही करावी की त्यांना पण काही परवडलं पाहिजे ना पण ते. समोरचा खूपच सांगत असेल तर बार्गेनिंग हां, करायचं ते तो तर प्रश्न वेगळा आहे पण यार खरंच यांना तर हॅट्स ऑफ आहे. सो आता रात्रीचे 9 वाजलेले आहेत आम्हाला जेवायला बसलोय. सो आम्ही स्पेशल मागवलंय दुपारी आपण अंडा खाल्लं ना थाली आहे आणि एक प्रॉन्स थाली मागवली आम्ही. अंडा थाली दुपारी सुरमई थाली आणि आम्ही एक कुठली पॉपलेट ना पॉपलेट थाली खाल्लेली. स्वतः म्हटलं काहीतरी वेगळं अंडा थाली आणि प्रॉन्स थाली. सो जेवतो आम्ही खूप छान. आता पण रात्रीचा जो व्ह्यू आहे ना तो पण खूप छान आहे. हे बघा खूप छान वाटतंय. सो आता आम्ही जेवतो आणि झोपतो. उद्या आम्ही काही ऍक्टिव्हिटीज करणार आहोत त्याचा ब्लॉग येईलच. सो बरं राहा. बाय 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 गुड नाईट. जेवा आणि सुखात राहा. बाय.